हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही जातो आहे पुण्यामधील शनिवारवाडा आणि दगडूशेठला भेट द्यायला। इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये मी पुण्यामध्येच होती आणि माझे हॉस्टेलसुद्धा मनपा ब्रिजच्या जवळ होते। तर तो एरिया माझ्या खूप आठवणीमधला आहे आणि आता 4 वर्षानंतर पुन्हा मी तिथे जाते आहे। मी खूप एक्साइटेड आहे सर्व गोष्टी बघण्यासाठी। तर ही आहे गुप्ता भेड आणि हा सिग्नल ओलांडला की तिकडे आहे शिवाजी पुतळा। इथं शिवाजी पुतळ्यालाच लागून आमचं हॉस्टेल होतं, म्हणजे आमच्या हॉस्टेलच्याच कॅम्पसमध्ये हा पुतळा आहे। आणि हाच तो रोड जिथून आम्ही डेली ये जा करायचो। त्या समोरच्या टेम्पोच्या समोर तिथं हॉस्टेलचं गेट आहे। इथल्या या भेडची मला बऱ्याच वेळा आठवण यायची आणि मी माझ्या हस्बंडला बोलले सुद्धा होते की आपण जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा तिथून नक्की भेड घेऊन येऊ। इथून आम्ही फरसान घेतो आहे। त्यानंतर आलो आम्ही शनिवारवाडा बघण्यासाठी। तर हे आहे शनिवारवाड्याचे मेन गेट। जेव्हा आम्ही हॉस्टेलला राहायचो तेव्हा इथं तिकीट काउंटरवरती तिकीट काढावं लागायचे, आता ऑनलाईन काढावं लागते। तुम्ही बघू शकतात हा किती भव्य आणि सुंदर दरवाजा आहे। आणि इथं आम्ही आतमध्ये आलो आहे आता। असं म्हणतात 1828 मध्ये या वाड्याला भीषण आग लागली होती आणि त्यामध्येच या वाड्याचे सर्व अवशेष जळाले आहे। इथं असे काही बोर्ड लावले आहे, त्यावरती शनिवार वाड्याची सर्व हिस्ट्री लिहिली आहे। जेव्हा बनला असेल तेव्हा किती सुंदर वाडा असेल ना हा। जागोजागी छान मोठे मोठे कारंजे आहेत। आम्ही इथल्या सर्व गोष्टीचा अंदाज लावतो आहे की इथं काय असेल तिथं काय असेल, सर्व बोर्ड वगैरे वाचून। तर हे आहे गोदूबाईंचे निवासस्थान, म्हणजे इथं गोदूबाईंची रूम असेल। आता इथं आहे नयनरम्य कारंजे असलेल्या चौकाभोवती गुंफलेल्या या दालनामध्ये शाही मेजवान्या, पंक्ती व इतर समारंभ होत असत, म्हणजे इथं। आणि इथं आहे राजस्त्रियांचा महाल। इकडे आहे सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान। इथं लिहिलं आहे विहीर व रहाट। या विहिरीच्या पाण्याचा वापर केला जायचा आधी। तर इथं हे गोल गोल दिसते आहे, इथं असेल ते रहाट आणि यामध्ये पाणी पडत असेल। आणि इकडे आहे ती विहीर। आजही या विहिरीला खूप पाणी आहे। त्यानंतर इथं खाली उतरल्यानंतर इथल्या या भिंतींमध्ये छोटे छोटे दरवाजे आहेत। याबद्दल इथं आम्हाला कुठलाही बोर्ड दिसला नाही। त्यानंतर आलो आहे आम्ही गणेश दरवाजाजवळ। तर बघूया या दरवाजाबद्दलची हिस्ट्री। या दरवाजाच्या एका बाजूला गणपतीची प्रतिमा असल्याने आणि जवळच गणपती रंग महाल असल्याने गणेश दरवाजा म्हणून ओळखला जात होता। या भिंतींमधून हे जे डोर आहेत हे सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहे असं म्हणतात। आणि हे काय आहे आता, याबद्दल तर इथं काही बोर्ड नाही आहे। तर शनिवारवाड्याच्या दरवाजांमधला हा एक दरवाजा, मस्तानी दरवाजा।
तर आता इथं आहेत पायऱ्या, इथून वरती जाऊन बघूयात. किती भयानक, लहान मूल तर इथून पडू शकते खाली. तर हे शनिवारवाड्याच्या मुख्य दाराच्या वरती आहे आपण, आणि इथूनच दिसतो पूर्ण शनिवारवाडा. शनिवारवाडा ही 7 मजली उंच बिल्डिंग होती आणि 1827च्या आगमध्ये ती पूर्ण जळाली. लाकडी बांधकाम असल्यामुळे. इथून कळत असेल तुम्हाला किती मोठी असेल ही बिल्डिंग, 7 मजली. मी जिथं उभी आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे. या बिल्डिंगचा एकच फ्लोअर एवढा उंच आहे, तर 7 फ्लोअर किती उंच असेल. शनिवारवाडा बघितल्यानंतर आम्ही आता इथं दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलो आहे. इथं कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काही शूट नाही करू शकली फारसं. दर्शनानंतर इथून आम्ही मस्त उकडीचे मोदक खाल्ले. खूप छान वाटलं दर्शन घेऊन, मन अगदी भरून आले. हॉस्टेलला असताना आम्ही महिन्यातून 2 ते 3 वेळा दगडूशेठला नक्की यायचो आणि सर्व प्रवास मी अशा सिटी बसमधून केला आहे. त्यानंतर आम्ही इथल्या तुळशीबागेमध्ये आलो. मला घ्यायचं असं काही नव्हतं, पण खूप दिवस झाले तुळशीबागला आली नव्हती, म्हणून म्हटलं बघूया एकदा. तर इथून मी माझ्या देवघरातील कान्हासाठी एक ड्रेस घेते आहे. येलो की पिंक यामध्ये कन्फ्यूज आहे मी. हा ड्रेस छान होता, पण फिटिंगबद्दल मी एवढी शुअर नव्हती, तो नाही घेतला. सर्व फिरून झाल्यानंतर आम्ही इथं सुप्रीम सँडविच खायला आलो आहे. हॉस्टेलला असताना खूप आवडायचे मला, आणि आम्हाला इथं नेहमी अर्धा ते पाऊण तास वेट करावं लागायचं. आता पण 15-20 मिनटं वेट करावंच लागणार आहे. तर इथले हे सर्व शॉप बघून माझ्या हस्बंडला एक प्रश्न पडला की इथं एकाला एक लागून सगळे चष्म्याचे दुकान आहेत का बरं. जे प्रॉपर पुण्याचे असतील त्यांना माहिती असेल हे. तर जाऊ द्या, आमचं सँडविच इथं आलं आहे. खरंच खूप टेस्टी होतं सँडविच. जो कोणी पुण्यामध्ये येईल त्यांनी इथं नक्की भेट द्या. खूप टेस्टी सँडविच होते. त्यानंतर आम्ही ABC चौकामध्ये आलो. कॉलेजला असताना आम्ही इथूनच सर्व बुक्स घ्यायचो. इथं आम्ही गाडी पार्क केली होती अगदी दगडूशेठच्या मागे. तर घरी जाताना आम्हाला रस्त्यांनी बऱ्याच ह्या थंडगार निऱ्याच्या गाड्या दिसल्या, म्हणून म्हटलं एकदा ट्राय करूया काय आहे हे निरा. एवढ्या गरमीमध्ये इथला जिरा सोडा घेऊन खूप बरं वाटलं. बॉडी एकदम हायड्रेट झाली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.